मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. दादोजी दरेकर आपण पाहतो यांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अर्जुन. सुंदर फलंदाजी आपण पाहतो. हॅलो गोळ चिंचवली आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी घेतली आपण. नक्कीच त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि आपण आयोजकांशी आपला कर्णधार सुद्धा आपण भेटून घ्यायचं. गोळी चिंचवली संघाचा कर्णधार. प्लीज नक्कीच पाहतो आपण मैत्री चषक 2025 ब गटातील दुसरा सामना आपण पाहतो. कोळी चिंचवली डावे पक्ष अमर क्रीडा मंडळ कासप. कोळी चिंचवली यांनी टॉस जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आणि आमंत्रित केले ते म्हणजे कासप संघाला. गोळी चिंचवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं तर 12वा प्रतिनिधी आपण यायचं गोळी चिंचवली. चला वॉचमन अजून 6 सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला तर नक्कीच सहकार्य करायचं. सलामी मार्कवर आपण पाहतोय आदित्य आणि राकेश अशी जोडी आपण पाहतोय.
चला मॅच चालू करायचं पंच. तर गोळे चिंचवलीला मॅच सुरू व्हायच्या आधीच आपण पाहतो पारितोषिकं लागलेत. 4 गोलंदाजापैकी कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अनिकेत मोपो यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर वारदोली संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी आयोगाशी संपर्क साधायचा. वारदोली संघाचे कर्णधार आपण आयोजकाशी संपर्क साधायचा. तर नक्कीच आपण सुरुवात करूया मॅचला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज आकाश. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश आणि आदित्य अशी जोड साखळी आपण पाहतोय. तर स्ट्रायकर एंडला असतील ते म्हणजे आदित्य आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते म्हणजे राकेश. सामन्याला हॅलो हॅलो सामन्याला हॅलो थोडासा नक्कीच तांत्रिक बिघाड होता परंतु धन्यवाद आपण बोलू इच्छितो. मात्र 2 चेंडू आणि 2 गडी बाद झालेत या षटकामध्ये. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 13 आपण पाहतोय. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आपण पाहतोय. या षटकामधले आपण पाहतोय 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. रोहन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. आता मात्र या चेंडूवर जर 3रा विकेट भेटला तर अनिकेत मोहो यांच्याकडून नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक लागू होईल ते म्हणजे गोलंदाज रोहन यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. एक पहिल्याच चेंडूवर वाईड आला होता त्यानंतर एकच धाव खर्च केली आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद करण्यात यश आला त्या म्हणजे रोहन यांना.
4 चेंडू आणि 13 धावा आपण पाहतोय. दुसरा षटक आपण पाहतोय. चालू असलेला सामना गोळी चिंचवली विपक्ष कासप. गोळी चिंचवली यांनी नक्कीच क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे टॉस जिंकून. आत्ता मात्र हॅट्रिक बॉल होता. फलंदाजाचा रिव्ह्यू वाईट साठी. नक्कीच आपण पाहतोय वाईड साठी आणि लो साठी आपण एक एक रिव्ह्यू दिलेले आहेत, ते म्हणजे दोन्ही टीम्सला. तर वाईटचा रिव्ह्यू केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर क्लॅरिटी आपण पाहतोय. नक्कीच फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. आमचे पंच तानाजी कडू सर, खूप सामन्यांचा अनुभव आहे त्यांना. आणि शेवटचा चेंडू आपण पाहतो. हॅट्रिक बॉल होता रोहन यांचा, परंतु अनिकेत यांच्या बक्षिसाला मात्र त्यांनी गवसणी घालण्यात त्यांना अपयश आलेले. 2 विकेट घेतला होता. आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाने थोडी चुकी केली. तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कासप संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 2 बाद 15 आपण पाहतोय. सावध अशी सुरुवात कासप संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्या म्हणजे आकाश यांच्या. आणि चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे रोहन यांनी. 2 गडी बाद करत 4 धावा खर्च केल्यात. तर आता तिसरं षटक आपण पाहतोय. गोळी चिंचवली यांच्याकडून कोण घेऊन येतं. नक्कीच वर्णाचं ग्राउंड म्हटलं की गोळी चिंचवली संघाची उपस्थिती ही प्रत्येक वेळेस असते. एवढी आपण पाहतो प्रभाकर दादा यांची. नक्कीच प्रत्येक संघ त्यांच्या विनंतीला नक्कीच मान देतो. सक्सेसफुल पॅकर आपण पाहतोय. तेच आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रभाकर देशमुख यांना. तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज संदेश. 15 धावा धावल कव्हर झालेल्या आहेत. 15 धावा धावल कव्हर. तिसरा चेंडू संदेशांच्या हातामध्ये. नक्कीच आता मात्र फलंदाजांना कुठेतरी मोठे फटके खेचावे लागतील, कारण की 40-50 धावा सहज चेजेबल आहेत या स्पर्धेमध्ये. या ग्राउंडवर आपण पाहतो. यापूर्वीचा सामना आपण पाहतो वारदोली संघाने मात्र 19 चेंडूमध्ये 40 धावा चेस केला होता. आणि आता मात्र संदेश यांचा सुंदर चेंडू, फसवा चेंडू आपण पाहतोय. थोडासा एअर मध्ये त्यांनी नक्कीच बॉल स्पिन केला होता. आणि आता मात्र चेंडू जात होता म्हणजे निर्धाव. 13 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 15. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक करणारे आदित्य. 6 चेंडू आणि 6 धावांवर वैयक्तिक खेळतोय. 100च्या स्ट्राईक रेटने आपण पाहतोय. आता मात्र त्याला कुठेतरी मोठे फटके खेचावे लागतील. संदेश यांचा पुढचा चेंडू, या पद्धतीचा चेंडू, परंतु हेलिकॉप्टर उडवलं आणि मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक स्लिप होताना आपण पाहतो. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतो चौकार. आता मात्र सुंदर फटका खेचला आदित्य. 4 धावा नक्कीच जमा करण्यात यश आले ते म्हणजे 19 धावा आपण पाहतो. आता मात्र फिरून यष्टीरक्षकाच्या डोक्यावर मारलेला शॉट आपण पाहतो. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. आणि मात्र एकच धाव
खर्च करण्यात आले. तुमच्यावर ठेवायचं का नाही. डेढ़ म्हणजे डॉट बॉल. भाऊ नियम ऐकता का? नक्कीच पंच डिस्कस करतील. नक्कीच नवीन नियमानुसार जर स्टंपच्या मागून फलंदाजाने येऊन जर फटका खेचला तर नक्कीच हा डॉट चेंडू असेल. फलंदाजांना धावगुरली दिली जाणार नाही. आणि नक्कीच हा चेंडू डॉट असेल कारण की फलंदाजाने स्टंपच्या मागे येऊन खेळायला फटका. तसेच आणि आयोजकांकडून नक्कीच 2 धावांची पेनल्टी सुद्धा आलेली आहे गोळी चिंचोली संघाला. ते 2 संघांनी ते मानून घेतली होती. आता समोरचा संघ मानत नाही. तुम्ही मॅच खेळायला तर तुम्ही किती जुनी टीम आहे सांगा मला. किती जुनी टीम आहे असं बोलायला यायलाच नाही पाहिजे ना. तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी असेल आणि हा चेंडू डॉट असणार आहे कारण की स्टंप्सच्या मागे येऊन खेळलेला कुठलाही फटका हा डॉट चेंडू असणार आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याची. स्टंप्सच्या मागून खेळलेला फटका हा डॉट चेंडू असणार आहे. फलंदाजाला कुठली धाव दिली जाणार नाही नवीन नियमानुसार. आणि 12 नक्कीच पूर्ण ड्रेसिंग मध्ये आपण सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच हा निर्धाव चेंडू आले. चला पंच सामना चालू करायचा. 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. पहिल्याच बॉलला मागत होते. आम्ही सगळ्यांना सांभाळून घेतो. अरे भाई आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून हे केलं म्हणून त्यांनी मानले ते. आता ते मागायलाच लागले ना. सामना चालू करा सांग. चला पंच सामना चालू करायचा. 19 धावा धाव फलकावर. चला या स्पर्धेचा नियमच आहे आपण पाहतोय. समोरच्या संघाने नक्कीच या गोष्टीचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आयोजकांनी 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे. ते म्हणजे गोळी चिंचवली संघाला. आपला 12वा खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाहीये. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. तर फलंदाजांनी सगळ्यांनी नोंद घ्यायची की आपण जर स्टंपच्या मागे येऊन फटका खेचला तर नक्कीच तो चेंडू डेड देण्यात येईल. डेड म्हणजे डॉट देण्यात येईल माफी असावी. या स्पर्धेचा नियमच आहे तो. करूया सामना चालू. 3 चेंडू आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 19. आता मात्र कव्हरच्या दिशेने खेचलेला फटका. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषावर. आलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये अजून एक चौकार.
आत्ता मात्र धावसंख्येने गती पकडलेली आहे. 23 धावा धावसंख्येवर लागलेले आहेत ते म्हणजे कासप टीमच्या. सुंदर फटका आपण पाहतो सतीश यांचा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कव्हर्सच्या वरतून मारलेला फटका. आदित्य फलंदाज आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. संदेश तो आदित्य. आत्ता मात्र ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर चाललेला चेंडू. पंच रमेश सर आम्हाला सांगतात की हा वाईट चेंडू असणार आहे आणि बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे तर नक्कीच आपण चेक करूया. वाईट साठी रिव्ह्यू आपण पाहतोय. चला नक्कीच हा ऑन फील्ड अंपायरचा कॉल असणार आहे तर वाईट डिलिव्हरी असेल. नक्कीच कॅमेरा अँगल मध्ये आपल्याला किपर मध्ये आल्यामुळे तो बॉल कुठे नक्की गेला ते किपर मुळे आपल्याला दिसत नाहीये तर ऑन फील्ड कॉल असणार आहे. बॉल पडू दे ना. पिच पडून किती बाहेर गेलाय तो बॉल. कीपर मुळे दिसत पण नाही तो. त्यांनी कलेक्ट कुठे केलाय बस बॉल आणि क्लोज सामना कशाला थांबवलाय. चला मॅच चालू करायची. नक्कीच एलिव्हेशन बाहेर होता. यष्टीरक्षक मध्ये आल्यामुळे आपल्याला नक्कीच कॅमेरामध्ये तो षडचित्र टिपता आली नाहीये परंतु ऑनफिल्ड डिसिजन वाईड आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार त्या षटकातले. धाव संख्या झाली ती म्हणजे 24. त्याचा चेंडू या षटकातला आपण पाहतो संदेश आणि आता मात्र स्ट्रेट राऊंड द ग्राउंड परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. कासप संघ मात्र धावांची बरसात करत असताना 30 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला पुन्हा एकदा आदित्य यांनी खेचला तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा पार. हा येतोय हा षटकार. भावेश पवार गुरुजी वाला गावा गावा.
2 षटकांच्या धावसंख्या होती ती म्हणजे 15 आणि या षटकामध्ये तब्बल आल्यात ते म्हणजे 21 धावा. आता कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय कासप संघाकडून संदेश यांचं मागणं षटक आपण पाहतोय. पहिला स्ट्रेट ऑफ द ग्राउंड मारलेला षटकार, त्याच मागे आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा एक षटकार. सुंदर फलंदाजी पाहतो आपण आदित्यची. तर या पुढील सामना आपण पाहतो ब गटातला आपण सामना पाहतोय तिसरा नारपोली बी विपक्ष जय हनुमान सुभाषनगर. तर या इनिंगच्या नंतर आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे. विनंती असेल की षटक संपल्याच्या नंतर ही इनिंग ब्रेक मध्ये नक्की आपण यायचं. 3 षटक आणि 36 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर 12च्या सरासरीने आता मात्र धावकुस निशांत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर, परंतु मिसफिल्ड आपण पाहतो आणि हा येतोय तो म्हणजे 4 धावा. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. 4 धावा 40 धावा नक्कीच आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतो निशांत शॉर्ट पिच पद्धती चेंडू, परंतु बॅट्समनला मात्र समाचार घेता आला नाही. चेंडू चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय निर्धाव चेंडू. नक्कीच पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या आणि आता मात्र कुठेतरी पुढील 4 चेंडू मध्ये कुठेतरी हाणामारी करावी लागेल म्हणजे फलंदाजांना, कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय. लोअर फुट टॉस पद्धतीचा चेंडू लॉंगनच्या दिशेने चालेल चेंडू क्षेत्ररक्षक आणि आता पाहतोय अजून एक खराब कामगिरी आपण पाहतोय लॉंगनच्या फिल्डर कडून. मिसफिल्ड आपण पाहतोय, त्याचा मोबदला 4 धावा. 44 धावा आपण पाहतोय. 3 चेंडू आपण पाहतोय. 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाजाची मात्र काही चुकी आपण बोलू शकत नाही. सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र त्यांना लाभत नाहीये. मिसफिल्डच्या आपण पाहतोय 2 चौकार आलेत. 8 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 44 धावा. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय आणि आता मात्र अजून एक आपण पाहतोय खराब कामगिरी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. कॅच झालाय तो म्हणजे ड्रॉप. 1च धाव आपण पाहतोय. 45 धावा. अर्धशतकी धावसंख्या उभारेल का कासप संघ ते येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आपण नक्कीच पाहू. 45 धावा शेवटचे 2 चेंडू. आता मात्र ऑफ टीमच्या अतिरिक्त 12 चेंडू. पंच रमेश देशमुख आपल्याला पाहत आहेत. वाईट चा इशारा करत असताना वाईट चेंडू आपण पाहतोय. 46 धावा येणारे 2 चेंडू. आता फुल टॉस पद्धतीचा चेंडू चालला लॉंगनच्या क्षेत्ररक्षकाकडे. आता मात्र कुठली चूक होणार नाही आणि आदित्य फलंदाज यांना बाद होण्यात मात्र नक्कीच मदत केली ते म्हणजे या क्षेत्ररक्षकांनी. बिग विकेट बिग लॉस. आदित्य बॅक टू डगआउट. उभा राहिलाय. नरनीला दान करण्यात आलेत. 40+ चे खेळाडू आपण पाहू शकता. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र 3री धाव पूर्ण. 4थी धाव घेतील का फलंदाज आणि आता मात्र
खेळाडू चौथ्या धाव घेता घेता बाद. या चेंडूवर आल्या 3 धावा. 49 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 2 धावा. पंच धावा किती? पंच धावा कितव्या धावाला रनआउट झालाय? नक्कीच चौथ्या धावेला आपण पाहतोय धावमध्ये. तर 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 49 धावा धाव फलकावर आणि प्लस पेनल्टीच्या 2 धावा. 51 धावा आपण पाहतोय त्या म्हणजे कासप संघाने धाव फलकावर जोडलेल्या आहेत. 52 धावांचं टार्गेट दिलं ते म्हणजे गोवा चिंचवली संघाला. तर तसेच नरेश मोने नारपोली संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय त्यांना सुद्धा विनंती की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचे. तर या पुढील सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय ते म्हणजे कर्जतचा गोड कालापूरचे गोड गोड आवाज मानसजी मनोरे. तुम्हाला सांभाळून घेतलं आणि तुम्ही असे बोलायला लागले. आता तुम्हाला सांभाळून घेतले का नाही? घेत होतो का पेनल्टी तुम्ही आता गेमवर फोकस करा. आता मॅचच्या नंतर गेमवर फोकस करा. हॅलो. तर नक्कीच खालापूरचा गोड आवाज ज्याने बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला असेल. कर्जतच्या स्पर्धेमध्ये सुटे मानसजी मनोरे यांना मी विनंती करतो की या पुढील सामन्याचं आपण समालोचन करायचं. तर मी विनंती करतोय मानसजी मनोरे की या पुढील सामन्याचं आपण समालोचन करायचं. हॅलो. हनुमान मसोबा नारपोली पण तो कशाला पिल आता तर हसत होता.
हा. प्रकाश पाटील यांचं स्वागत. 2 मिनिटं चालू करा. माईक बंद आहे बघ रे. शॉर्ट रे. 4 गाडीचा घेऊन येतो आम्ही वाटत आकाश स्ट्राईकला गेलो. बाउंड्री आली ना इकडे. बाउंड्री काय बोलतो ना शॉर्ट पैसे राहिले म्हणून आपल्या शॉर्ट साईडला कोण आहे आकाश आणि कोण आहे रे. हॅलो हॅलो. धन्यवाद. तर मॅच कडे आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी करतात ते म्हणजे आदित्य. पहिल्या 5 चेंडूवर धावा झाल्या ते म्हणजे आकाश, माफी असावी आकाश. आदित्य गोलंदाजी मार्कवर आहेत. 15 धावा आपण पाहतोय. एक बॉल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय आदित्यचा. संदेश ऑन स्ट्राईक. आता मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू आपण पाहतोय. आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली बॅटिंग आपण पाहतोय. गोळे चिंचवली 15 धावा जमा केल्यात.
52 धावांचा टार्गेट चेस करत असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात आपण पाहतोय गोळे चिंचोली यांच्याकडून 15च्या सरासरीने पहिली षटक तर नक्कीच आपण पाहतोय नारपोली संघाचे विशालजी पाटील यांचा सत्कार मनोज जोरे यांच्या हस्ते आपण पाहतोय त्यांनी या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार प्रकाश आपण पाहतोय प्रकाश पाटील नारपोलीचे आमचे खेळाडू आहेत आपण पाहतोय नक्कीच आज 2 हात करताना पाहू शकाल या मैदानावर त्यांचे स्वागत करताना आपण पाहतोय मनोजजी जोरे केटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय गणेशजी मुने नरेश मुने आपण पाहतोय नारपोली संघाचे पुरस्कर्ते त्यांना सुद्धा विनंती की आपण स्थान या स्टेजवरून स्थान बनवायचे पुढील आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी ब्रह्मास्त्र क्रिकेटचा वापरला यॉर्कर पद्धतीचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय संकेतचा आकाशला मात्र रोखण्यात यश आलं त्यांना पहिल्या चेंडूवर आणि आकाशने सुद्धा तेवढं सामंजस्य क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या डिलिव्हरीला नक्कीच त्यांनी मान दिलाय कव्हरच्या दिशेने ढकलला चेंडू आणि 1 धाव मात्र घेतले चांगलं क्रिकेट आपण पाहतोय खराब चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवण्यात येतोय तर चांगल्या चेंडूला मात्र नक्कीच सन्मान देण्यात येतोय तो म्हणजे फलंदाजांकडून तर वेल प्लेड आपण पाहतोय टीम गोळे चिंचवली आकाश 16 धावा आपण पाहतोय धाव फलकावर येणारे अजूनही 16 चेंडू आणि 17 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे पूल केलेला आपण चेंडू पाहतोय संदेश यांच्या बॅट मधून 1 धाव पूर्ण करण्यात यश आलेलं आहे एकच धाव मात्र आपण पाहतोय या चेंडूवर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 17च्या घरात येणारे 16 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे गोळे चिंचवली संघाला सलामीची जोडी आपण अजूनही पाहतोय मैदानावर तळ टोकून चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे आकाश पण तेवढंच सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण आणि आता मात्र सुंदर फटका कुठला टेक तमाशा देख चेंडूला भिरकवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय षटकार चौथा चेंडू या षटकातला पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु आत्ता गोलंदाज मात्र हुशार निघालाय चेंडूला ठेवला ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर आणि स्वीप मात्र फसलाय तो म्हणजे आकाश यांचा सुंदर कमबॅक आपण पाहतोय संकेत यांचा 4 चेंडू समाप्त झाले धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 23च्या घरात चांगला आपण पाहतोय पाठलाग गोळ चिंचवली सुद्धा चांगला पाठलाग आपण पाहतोय 23 धावा जमा केल्यात त्या म्हणजे 2 षटका दुसऱ्या षटकामध्ये अजूनही येणारे 2 चेंडू असतील आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार अनिकेत मोह यांच्याकडून आलेला तो म्हणजे 500 रुपयांचा पारितोषिक क्या बात आहे असे पारितोषिक लावले ना तर नक्कीच खेळण्याची ऊर्जा सुद्धा आपण पाहू शकता मोठमोठे फटके नक्कीच येतील आपण पाहतोय आणि चांगला आपण पाहतोय
चेस मध्ये आपण पाहतो पाठलाग करत असताना 29 धावा, अजून एक चेंडू शिल्लक या षटकातला. पुन्हा एकदा बसून स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु आमचे पंच तानाजी कडू सर सांगतात की हा येतो निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ते म्हणजे 29. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 आणि गरज असेल ते म्हणजे 23 धावांची. 12 चेंडू 23 धावांची अजून गरज असणार आहे. आपण जर व्यूहरचना पाहिली, जर कंपॅरिझन पाहिलं 2 षटकाच्या समाप्तीनंतर, तर कासप संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांची धाव संख्या होती ती म्हणजे 15 धावा, 2 बाद 15. तर नक्कीच या कंपॅरिझन मध्ये घोळ चिंचवली संघ नक्कीच आगेकूच करताना पाहतोय. बिनबाद 29 अशी त्यांची धाव संख्या ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. काय फलंदाजी केली आकाशाने, विलोभनीय फटके आपण पाहतोय. काय फटके खेचलेत, कव्हर्सच्या दिशेने आलेला तो चौकार, पुल केलेला तो चौकार, बैठी आपण पाहतोय स्वीप केलेला तो 6 आणि मिड विकेटवर आलेला तो तारामंडळ दाखवणारा षटकार. काय फलंदाजी आपण पाहतोय आकाश यांची. आता मात्र संदेशची बॅट कुठेतरी शांत आहे आणि नक्कीच तो सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज. बरेच वर्ष गोळ चिंचवलीसाठी क्रिकेट खेळताना बरेच वर्ष ओपनिंग करतोय आपण पाहतो. क्रिकेट गाजवलं त्यांनी ते म्हणजे गोळ संघ चिंचवली संघासाठी. आता मात्र नक्कीच त्याची बॅट शांत आपण पाहतो, परंतु तो सुद्धा नक्कीच मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत असेल. 12 चेंडू येणारे आणि अजूनही गरज असणार आहे ते म्हणजे 23 धावांची. एक चांगलं षटक नक्कीच कमबॅक करून देईल कासप संघाला, परंतु आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो म्हणजे प्रसाद. त्याला फेस करतील ते म्हणजे संदेश. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय मिड विकेटला. 1 धाव पूर्ण करेल, परंतु थोडीशी मिसफिल्ड आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश आलंय ते म्हणजे संदेशला. नक्कीच आता येणारे 11 चेंडू आणि गरज असणार ते म्हणजे 21 धावांची. सुंदर आपण पाहतोय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. त्यांना माहिती आहे 2 षटकांमध्ये धावा आल्यात आणि आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावा करायचे, तर नक्कीच विकेट आपली बचाव करत नक्कीच सिंगल डबल करून नक्कीच धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आणि आता मात्र भिरकावून दिलाय लॉंगनच्या दिशेने आपण पाहतो. पहिली धाव पूर्ण, परंतु परत एकदा आपण पाहतो थोडस मिसफिल्ड आणि दोन्ही बॅट्समन खूप चालाक आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 33च्या घरात. आता येणारे असतील चेंडू 10 आणि गरज असेल ती म्हणजे 19 धावांची. 10 चेंडू 19 धावा आपण पाहतोय. प्रसादला मात्र काहीतरी चांगला कमबॅक करावा लागेल जर आपल्या संघाला हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. नक्कीच फलंदाज पहिली जोडी तोडावी लागेल त्यांना. संदेश आपण पाहतोय. आता मात्र सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवागाच्या बाहेर चेंडू चाललाय लॉंगनच्या दिशेने. हा येतो ह्यूज षटकार संदेशच्या बॅट मधून. काय फलंदाजी चालू आहे आपण पाहतोय. ओपनिंग जोडी अजूनही तळ टोकून मैदानावर आपण पाहतोय आणि पार्टनरशिप पाहतोय आपण. तब्बल 39 धावा काय पाठलाग केला आपण पाहतोय. दोन्ही शांत आणि संयमी क्रिकेटर आपण पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आणि आता मात्र तर नक्कीच नारपोली संघाचे पुरस्कर्ते नरेशजी मुने यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय फाईन लेगला. हा येतो चौका. आपल्या बॅट मधून आता मात्र येणारे 8 चेंडू आणि गरज असेल ते म्हणजे 10 धावांची. सामना एक हाती करतात की काय, माफी असावी. 9 चेंडू आणि 10 धावा. खूप 8 चेंडू 9 धावा.
आता मात्र सुंदर ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि एक धाव पूर्ण करण्यात यश. शेवटचा चेंडू असणार आहे. 7 चेंडूने आता मात्र 8 धावेची गरज आहे. 44 ची पार्टनरशिप आपण पाहतोय. तर नक्कीच या सामन्याचा आनंद घेतात ते म्हणजे वारदोली संघाचे जयवंत मिसाळ यांचं. नक्कीच आपण सुद्धा या स्टेजवरून येऊन स्थान बनवायचे. स्टेजवरून आपण मॅचचा आनंद घ्यायचा. तर आपण पाहतो शेवटचा चेंडू असणार आहे. 7 चेंडू आणि 8 ची गरज असणार आहे. आकाश आणि संदेश काय फलंदाजी करतोय. एक हाती धावसंख्या चेस करायला घेतलेली आहे दोघांनी. शेवटचा चेंडू काय फटका मारलाय आपण पाहतोय. सुंदर फटका. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार. हा येतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार. सन्मान करतील ते म्हणजे मैत्री चषकातले मनोजजी झोडे. तर मी विनंती करते की मुले साहेबांना की आपला सन्मान स्वीकारायचा. चार धावांची गरज आहे. येणारे 7 चेंडू. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून. आकाश आपण पाहतोय 11 चेंडू आणि 32 धावांवर खेळतात वैयक्तिक. तसेच संदेश आपण पाहतोय 7 चेंडू आणि 16 धावांची खेळी करताना. एक हाती किल्ला लावताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना. सुंदर क्रिकेट. फलंदाजांना पुरेशी अशी आपण साजक अशी आपण ही खेळपट्टी पाहतोय. तसेच गोलंदाजांना सुद्धा मदत करताना आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला आता आपण पाहतोय एक खेळाडू तैनात केलेला आहे सिंगल धाव सेव्ह करण्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट फायलेगच्या दिशेने गेलेला चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय राकेश. एक धाव मात्र रोखण्यात यश आलेलं नाहीये. परंतु आता येणारे 5 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 3 धावेची. ती म्हणजे गोळी चिंचवली संघाला. राकेश आपण पाहू चमत्कार करू शकतो का. या 3 धावा वाचवू शकतो का. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने खेचलेला फटका. सुंदर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरून धावून आलेले. प्रयत्न खूप केले होते परंतु झेल मात्र त्यांना काही घेता आलं नाही. आणि यासोबतच 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बिनबाद 50. जोरदार टाळ्या होऊन द्या. व्हॉट अ पार्टनरशिप. 50 नॉट आउट. आकाश अँड संदेश. काय फलंदाजी आपण पाहतोय. काय फटके सजवले. मैदानाच्या चहूबाजूने आपण पाहतोय फटकेबाजी करताना दोन्ही फलंदाजांना. आता येणारे असतील 4 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 2 धावांची. 4 चेंडू आणि 2 धावा बचाव करतील का राकेश. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र सन्मान दिलाय. सिंगल डबलने मात्र या धावा पूर्ण करण्याचा मानस ठेवलाय तो म्हणजे. आणि आता मात्र नाबाद विजय. नॉट आउट पार्टनरशिप झाल्याने सामना मात्र जिंकलेला तो म्हणजे गोळे चिंचवली संघाने. वेल प्लेड टीम. काय रन चेस केला आपण पाहतोय. लेफ्टी राइटीचा कॉम्बिनेशन. क्या बात आहे. वेल चेस. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो नो डाऊट. वन साइड आपण पाहतोय ज्यांनी फलंदाजी केली. मैदानाच्या चहूबाजूने फटकेबाजी केली. स्क्वेअर एक स्वीप षटकार आपण पाहिला. त्याचे सूर्यकुमार यादवची आठवण करून देणार जो षटकार आपण पाहतोय तो या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे आकाश. वेल प्लेड. तर मी विनंती करतोय गोळे चिंचवलीचे नाना यांना की आपण स्टेजवर येऊन स्थान बनवायचे. आयोजक श्री